नमस्कार. आता आपण आहे म्हणजे मी आलो आहे जुन्नरवरून राजूर या भागामध्ये आणि पुतूळच्या पुढे निघाल्यानंतर आपल्याला धामणगाव लागतं मध्ये. तर धामणगावमध्ये आपण थोडासा ब्रेक घेतो आहे. तर या ठिकाणी जय बाबाजी म्हणून एक छोटंसं हॉटेल आहे, अगदी रोडच्या कडेला आहे. या ठिकाणी पावडा खूप चांगला भेटतो असं बामणे सरांकडनं ऐकलं आणि तो टेस्ट करण्यासाठी या ठिकाणी मी आज थांबलो आहे. तर तो पावडा टेस्ट करण्यासाठी आज आपल्याबरोबर शिंदे साहेबसुद्धा आपल्याबरोबर आज आहे. तर बघूया हा पावडा कसा बनतो ते. आणि ताई आहे. ताई, पावडा का तुम्ही कसं करतात दाखवा बरोबर एकदा. पावाला मसाला लावताना जरा बघूया एकदा. ओके, म्हणजे पावाला वरून लावला का मसाला? हो, असं आहे का? तुमचं काय नाव होतं? श्रीकांत. श्रीकांत भोर. तुम्ही इथलेच प्रॉपर धामणगावचे? अरे वा, दोन दुकान. आणि आता गॅस संपलाय, म्हणजे गॅसचा तुम्हाला माहिती टंचाई चालू आहे. या ठिकाणी तुम्हाला चुलीवर या ठिकाणी आपल्याला पावडे खायला भेटणार. मग चुलीवरचे पावडे. किती वर्षापासून तुम्ही बघा. आणि या ठिकाणी बघा एस टी पण एकदम हॉटेलच्या समोरच थांबती आहे. हॉटेलमधून उतरलं का डायरेक्ट पावडा खायला इथं उतरायचं. थोडा वेळ लागणार आहे कारण चुलीवरचा पावडा आहे. थोडासा ताव मिळायला जरा वेळ लागेल. एका साईडची चांगला भाजलेला आहे. आता दुसऱ्या साईडने उलटा करतात ते. आपला पावडा तयार झालेला आहे. चटणी कसली याच्या बरोबर? बेसन शेंगदाणा चटणी. अरे वा, इकडली स्पेशल कांदा. वरती पकडा बरोबर. चला आता मस्तपैकी ट्राय करूया इथला पावडा. आपला गुप्तांचा पॅटिस आहे. हो, नारायणगावच्या गुप्तांचा पॅटिस. गुप्ता. हां, नारायणगावचं ते गुप्ता आहे. नारायणगावला आमचा एक मित्र आहेत ब्लॉगर गुप्ता. त्यांचं पॅटिस खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे दिवसभर फुल चालतं. कॉलेजची मुलं, घरगुती लोक घेऊन जातात. सेम त्या टाईपचं. त्या टाईपचं. बरं, बेसन शेंगदाण्याची चटणी आहे, त्याच्यामुळे अजून भारी लागतो. लसूण चटणी पण असते याच्याबरोबर. पण वेगवेगळे पदार्थ आपल्याला सोबत कांदा पण घेतला आहे. हो, कांदा मस्त लागतो. मला तर आवडला. मला पण खायचं असेल तर या ठिकाणी नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.